वसमत तालुक्यातील गिरगाव येथे घर क्रमांक 1212 जवळील रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप करत छायाबाई रामजी कराळ यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे। संबंधित रस्ता अतिक्रमणमुक्त करून रहदारीसाठी खुला करावा, तसेच कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी तक्रारीद्वारे केली आहे। दळणं घराकडे यायची बंद केली, तुम्हाला रस्ताच नाही, कोणी दळणं येऊ देत नाही म्हणून त्या दळणं आणणाऱ्या बायाचे दळणं पाळली त्याने त्या लोकांना बी ढकलून दिलं, आमच्या या रस्त्याने यायचं नाही म्हणून। मग या गिरणीवरले दळणं बंद केली। मग माळवकर बाबा आहे एक आमच्या इथं आणि अरुण पाटील, त्याने काय केलं, ते म्हणले एवढे तुमचे भांडणं जे बाहेर येत काय, तुम्ही गिरणी बंद करा। मग आमची गिरणी बंद केली आणि एकल्याच्या जीवावर आम्ही काय काय खायची आमची हेच होऊ लागला असं तसंच। मग आम्ही एकल्याच्या जीवावर काय काय करावं म्हणून सगळ्यांनी दुसरीकडे गिरण्या टाकल्या, म्हणजे किरायाच्या जागेत गिरण्या टाकल्या। किरायाच्या जागेत मी दळायला जाऊ लागली ना, लेकरं दोन्ही घरात राहत, शाळा युभर करीत दुपारून तर हे काय करत गेले, दुपारून खडी हाणत गेली पत्रावर। मग खडी हाणायला लेकरं मुकाट्याने बसतात काय, आमच्या पत्रावर पाहून खडी हाणायला भांडण गिरतात ना। मग आता ते तर लहान लहान लेकराच्या गोष्टी झाल्या, मोठ्या माणसानं खडी हाणली आमच्या पत्रावर। मोठ्या माणसाने पत्र खाली काढले, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर कराळे। त्यानं मोठे मोठे दगड पाडून असे हाणली आमच्या तडावर। आणि त्याचाच भाऊ एक मोठा आहे गोविंदराव कराळे, त्यानं मायावर अशा भॅड शिवाय दिली। मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग तुम्ही दाखवली म्हणसाल ती रेकॉर्डिंग मी त्याच्यासाठी मोबाईलच घेतला। या लोकांना की नाही, या लोकांना मदतच मुलगी होता, एक मुलगी 10वीला होती, मग आता ती नापास झाली, आता शेतामध्ये काम करते, आणि एक 4थीला आहे, 5वीला आहे, तो वसमतला। आता ती भांडण नाही पाहिजे। आम्ही घर सोडलं आणि घर सोडून सगळे आम्ही दूर लोकांच्या रानामध्ये जाऊन राहिलो, जवळकर साहेबाच्या रानामध्ये जाऊन राहिलो आम्ही। तिथं आम्ही कष्ट करून खातो, आम्हाला का तिथं साल नाही, महिना नाही, काहीच नाही। आम्ही तिथं काय करतो, शेजारी अलीकडे म्हणजे भोवताल त्याच्यात 4 वाटेकरी, त्याला गरज नाही, त्याला रोजगाराची गरज नाही। मग आम्ही त्याच्या भोवताल कोणाच्या इकडे कामाला जाऊन आमचं पोट भरतो। आणि माझ्या लेकराच्या हातात वही पेन राहायच्या टायमाला माझ्या लेकराच्या हातात मला इळा द्यावा लागला, त्याला जबाबदार हे लोक आहेत। या लोकांनी माझ्या घराचा नाश केलाय। मागणी सगळं बरोबर करावं, महागलं मोरलं समजा, जिच्याला 4 वर्ष झालं माझ्या घराची नुकसान झाली, एक तर माझ्या गिरणीची धंद्याची नुकसान झाली, ते तर झालं माझ्या लेकराच्या शिक्षणाची नुकसान झाली। लेकराच्या शिक्षणाची नुकसान होऊन आमची काही थोडीफार कमाई व्हायची, तर आम्ही काय केलं, दर भटकता एवढे टाइम घालला सांगायचं कामच नाही। लिंगोलीला चक्रा, वसमतला चक्रा, कुरुंद्याला चक्रा, काहीच नाही, आम्हाला मारून बाहेर काढून दिले। पारापाशी यायला मारलं, सरपंचानं दखल घेतली नाही, पाटलानं दखल घेतली नाही, आणि मी कुरुंद्याला गेलो तर कुरुंद्याला दखल घेतली नाही। यायचं ते मेडिकल करायचं होते, कागद मागायला गेलो, ते कागद सुद्धा दिला नाही, त्याने कागद दिला नाही। आम्ही तसंच दवाखान्यात मिळतो, फुट होत त्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये। मग ते सरकारी दवाखान्यामध्ये सलाईन ते लावली, मारलं होता, रक्त हे पाठील आता खोंड होतं त्याने मारलेलं, लय मारलं, 100 लोक होतं पारापाशी, मध्ये त्याने कोणी सोडलं नाही। पुन्हा त्याच्या अलीकडे आमच्या रस्त्यामध्ये तुझी बायको कुरुंद्याला गेली कशी, तुझी बायको पोलीस स्टेशनला गेली कशी म्हणून यायला मारलं। तुझी बायको पोलीस स्टेशनला जाती कशी, तुझी रांडा तुला आवरत नाही का? मग पिलेल्या माणसाच्या डोसक्यात संकट, सगळे रस्ते मोकळे करावं, मोकळे करून आमचं काय आहे ते नुकसान भरपाई करावं आमची काय ते। मागून मागे ती जी नुकसान केली आमची, आता 4 वर्षाची 500 रुपये रोजाने माझ्या गिरणीचे पैसे येत होते, आणि माझ्या नवरा त्याच्यामुळे दारू पिऊ आज 4 वर्ष झाले हिंडला। नवऱ्याचे 1.5 लाख रुपये घराला आहेत, गेले दरवर्षी 1.5 लाख घराला आहेत। मागणी म्हणजे आमच्या घराला रस्ते चौकून रस्ते होते, त्याने बंद केली। अतिक्रम का हा केलं नाही, अतिक्रम रविदास पाटील ज्या सरपंच होते त्याने अतिक्रम केलेलं आहे, संडास बांधलेली। सगळे ग्रामपंचायतला गेलो, कागद घेऊन सगळे व्हिडिओ पाठवले, व्हिडिओ सुद्धा गोल झाले सगळे। म्हणजे सरपंच म्हणले बाबा याचं काय करणार भाई, पिशी झाली तर याचं कुठे फिरवती ना। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।